नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत सोपे समोसे. समोसा किंवा समोसा पाव हे आपलं पॉप्युलर स्ट्रीट फूड आहे. याला कारण म्हणजे समोसा अतिशय चवदार लागतो. हा समोसा घरी कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. सोपा, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. समोसे करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. ही मटारची भरड आहे, कोथिंबीर, आलं, ठेचलेलं आलं आहे, उकडलेले बटाटे, लिंब, जिरं, बडीशेप, तीळ, धणे, तेल, हिंग, मीठ, गरम मसाला, जिरं, हळद आणि हे लाल तिखट आहे. प्रथम आपण कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहोत. मध्यम गॅसवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे आणि आपण हे धणे, जिरं, बडीशेप आणि हे तीळ आहेत, हे सगळं खडा मसाला हा सगळा हलकासा आपण भाजून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. फक्त 1-1.5 मिनिट आपण हा मसाला आपण परतून घेणार आहोत. आपण भाजून घेतलेला हा खडा मसाला आता छानपैकी थंड झालेला आहे. आता त्या खलबत्त्यामध्ये आपण तो कुटून घेऊया. हलका कुटायचा, एकदम असं पावडर नाही करायची त्याची. आपण तो भाजल्यामुळे तो कुरकुरीत झालेला आहे, त्यामुळे तो पटकन कुटला जातो. आपला खडा मसाला हलका कुटून झालेला आहे, दाखवते तुम्हाला. समोसाचं आपण आता पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे रवा घालूया आपण. दोन चमचे बेसन घालूया. मीठ घालूया थोडं, छोटा अर्धा चमचा मीठ घालते. थोडं जिरं अंदाजाने घालायचं. थोडीशी हळद, लाल तिखट थोडं, छोटा पाव चमचा हिंग घालते मी. आणि 2 चमचे आपण त्याच्यामध्ये तेल घालूया. आता हे आधी मिक्स करून घेऊया. आणि थोडं थोडं पाणी घालून ना आपण पीठ मळूया. पीठ मध्यम मळायचं, एकदम सैल नाही, एकदम घट्ट नाही, मध्यम मळायचं. आणि आता त्याच्यामध्ये ना थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत. मगाशी मी कोथिंबीर घालायला विसरले होते. थोडी घालायची स्वादासाठी, आणि दिसते छान ती म्हणून घालायची. समोशाचं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता ते 2-3 मिनिटं आपण झाकून बाजूला ठेवूया, म्हणजे ते जरा मुरेल. कारण आपण त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे ना, तो रवा भिजायला पण मदत होईल. 4-5 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. हे पीठ आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण समोशाचं सारण करून घेऊया. त्यासाठी मी मध्यम आचेवरती हे एक पॅन ठेवलेलं आहे. पॅन तापले. आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया आपण. तेल पसरून घेऊया. थोडं जिरं घालूया त्याच्यामध्ये.
हिंग घालूया थोडंसं. आणि आपण हे किसलेलं आलं घेतलेलं आहे ना ते थोडं घालूया. आणि लगेचच आपण जो ठेचून घेतलेला मटार आहे ना तो घालूया. 1 वाटीभर साधारण मी मटार घेतलेला आहे. तुम्हाला जर मटार नको असेल ना तर तुमच्या आवडीची कोणतीही भाजी घेतली तरी चालेल. फ्लॉवर पण बारीक चिरून तो हलकासा वाफवून घेऊन तो वापरू शकता तुम्ही सारण म्हणून. कोणतीही भाजी तुमच्या आवडीची तुम्ही वापरू शकता. आता याच्यामध्ये मी उकडलेला बटाटा घेतलेला तो असा हाताने असं मॅश करूनच घालते मी, कारण तो उकडलेलाच आहे. अर्धा छोटा चमचा मीठ घालते मी. मीठ अंदाजाने घालायचं. थोडी हळद, थोडं लाल तिखट आणि हा गरम मसाला मी पाव चमचा घेतलेला आहे तो थोडा घालूया. गरम मसाल्याचा स्वाद चांगला येतो. थोडंसं घातले मी. आणि आता त्याच्यामध्ये आपण धणे, जिरं, बडीशेप, तीळ ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे ना हे वाटण घालायचं. हा ना मी 1 चमचा भरून घालते कारण त्याचा स्वाद सारणाला खूप छान आहे. लिंब घेतले मी थोडं, पाव पोड घेतलेली आहे ती. लिंब पिळूया सारणामध्ये. तुम्हाला लिंब नको असेल तर तुम्ही चाट मसाला घातला तरी चालेल किंवा आमचूर घातली तरी चालेल. सारण आपलं आंबट तिखट असं एकदम चविष्ट करायचं म्हणजे आपले समोसे एकदम मस्त लागतात. आणि 2 मिनिटं झाकून या सारणाला आपण वाफ देऊया. 1-1.5 मिनिट झाले, झाकण काढूया आता आपण. आणि आपण लिंब पिळले मग मी थोडंसं 4 दाणे साखरेचे घालते आहे मी. सारण आपलं रेडी आहे. आता गॅस घालवूया आणि 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया. आपलं पीठ आता छान मुरलेलं आहे आणि समोशांच्या पट्ट्या करण्यासाठी आपण एक चपाती लाटून घेऊया. मध्यम गोळा घेऊया. बाकीचं पीठ झाकून ठेवूया. कोरड्या पिठामध्ये थोडंसं गोळवूया आणि चपाती लाटूया. बाहेरच्या समोशांमध्ये डाळडा घातलेला असतो, पण आपण घरी करणार आहोत. आपल्या माणसांसाठी, आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी आपण हे समोसे करणार आहोत म्हणून आपण डाळडा घातलेला नाहीये ह्याच्यात. चपाती लाटून झालेली आहे. आता आपण त्याच्या पट्ट्या करूया. क्रॉसचं चिन्ह करायचं आणि पुन्हा त्याच्या 2 भाग करायचे. मोकळे करून घ्यायचे हे भाग. आता आपलं हे सारण आहे ना, या सारणाचे छोटे छोटे बॉल्स करायचे. छोटे, कारण आपले छोटे समोसे आहेत, मोठे समोसे नाहीत म्हणून छोटे बॉल करायचे.
आणि हा इथे ठेवायचा. मी या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये बोट फिरून ते ह्या किनाऱ्यावरती फक्त फिरवायचं. हा बॉल ठेवल्यानंतर मग काय करायचं, शेवटच्या 2 कडा आहेत ना त्या जोडायच्या आणि हे मागची बाजू आहे ती उभी जोडायची. सगळ्या बाजू बंद करून घ्यायच्या. असा समोसा आपला छोटासा तयार होतो. बाजूला ठेवूया. अजून एक समोसा दाखवते तुम्हाला करून. आपल्या पट्ट्या छोट्या आहेत म्हणून बॉल पण छोटे करून घ्यायचे. आपण गोल बॉल करायचे आणि इकडे ठेवायचे. पाणी कडेने हलकं लावायचं, त्यामुळे आपल्या कडा घट्ट एकमेकांना चिटकायला मदत होते. आणि आता हे 2 बाजू आहेत त्या एकमेकांना व्यवस्थित जोडायच्या आणि मागची बाजू आहे ती व्यवस्थित जोडून घ्यायची, म्हणजे आपलं तेल आतमध्ये जाणार नाही. आणि ही बाजू आहे ती ह्याच्यावरती ठेवायची. ह्या 2 बाजू आहेत त्या व्यवस्थित जोडायच्या, एकमेकांवरती दाबून बसवायच्या. ही पण बाजू आहे ती दाबून बसवायची. त्रिकोण झालेला आहे आपला समोशाचा. कडा मात्र अगदी दाबून बसवायच्या, नाही तर तेल आतमध्ये जाईल. समोशाचा त्रिकोण झालेला आहे. समोसे तळण्यासाठी मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवले. समोसे आपले तयार आहेत, तेल तापलेले आहे. आता सोडूया त्याच्यामध्ये. छान खरपूस आपण तळून घेणार आहोत हे समोसे, त्यामुळे आज आपण मध्यमच ठेवायची, वाढवायची नाही. नाही तर काय होईल, आपले समोसे करपतील पण आतून असे होणार नाहीत, छानपैकी असे खरपूस नाही होणार. हे समोसे मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहा बरोबर अगदी मस्त लागतात. आणि आपण रवा घातला त्यामुळे आपले समोसे छान कुरकुरीत होतात. समोसे सारखे हलवत राहायचे, नाही तर काय ते जड असतात ना समोसे, कारण आतमध्ये सारण असतं, मग तळाशी जातात आणि ते करपतात. म्हणून सारखे ते हलवत राहायचे, म्हणजे सगळ्या बाजूंनी छान ते तळले जातात. आपले समोसे तळून झालेले आहेत. काढूया आता आपण ते. मोठ्या झाऱ्यामध्ये घ्यायचे समोसे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ना ते पडून जातं.
समोसे आपले तेलकट होत नाहीत. प्लेटमध्ये काढूया आता ते. कुरकुरीत झालेत ना आपले समोसे, छान होतात आणि चवीला पण अतिशय रुचकर लागतात हे समोसे. दुसरा खाना घालूया आपण आता. आपले कुरकुरीत आणि खुसखुशीत समोसे तयार आहेत. हे सोपे समोसे तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.